नमस्कार, मी अभिलाषा वर्तक आणि 2 दिवसाआधी आपला एक व्हिडिओ आलेला की वसईच्या ज्या आपल्या कोळी महिला आहेत, ज्या मच्छी विकायला बदलापूरला जातात, त्यांना तिकडे थोडासा त्रास झालेला होता, थोडं बसू देत नव्हते. पण आता त्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. आपला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिकडचे जे माजी नगर अध्यक्ष जे आहेत, राजेंद्र घोरपडे दादा, त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं आणि त्या दादांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपल्या ज्या कोळी महिला आहेत, ज्या मच्छी विकायला जात आहेत, त्यांना आम्ही रीतसर एक जागा देऊ, तिकडे त्यांना मच्छी विकायला आम्ही परवानगी देऊ आणि कोणालाच काहीही त्रास होणार नाही. बघा, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ही लढाई जी होती ना, ही पोटाची लढाई आहे. आपण जर वुमन एम्पॉवरमेंटची गोष्ट करतो तर नोकरी जाणं पटकन होतं, एखाद्याची नोकरी जाते, पण असलेली नोकरी हिरकावून घेणं किंवा त्यांना नाही बसू देणं हा अन्याय आहे. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने मी लढा दिला होता डोंबिवलीच्या माझ्या महिलांसाठी, त्याच पद्धतीने मग आपल्या बदलापूरच्या महिला असो किंवा आपल्या घरेलू कामगार महिला असो किंवा कोणतीही महिला जेव्हा एखादी तक्रार घेऊन येते त्यावेळी तिला कसा न्याय मिळेल ह्याच्याकडेच माझं लक्ष असतं. आज आपण असा विचार करतो की कोळी महिला आहेत, मच्छी विक्रेत्या महिला आहेत, ज्यांना थांबवण्याचा प्रयत्न होत होता. जर का आपण ऑफिशियली विचार केला की एखादी महिला वसईवरनं कामाला अंधेरीला जाते, मुंबईला जाते, कुठच्याही एरियात जाते, उद्या असं सांगतील की बाबा तुम्ही इकडे कामाला येऊ नये. सो माझी अशी नम्र विनंती आहे की आपण महिलांना सपोर्ट करा, आपण महिलांना त्रास कसा होऊ नये ह्याच्याकडे बघा. आणि मी परत एकदा ह्या लढ्यामध्ये मला ज्यांनी साथ दिली त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. कविता चौधरी, ज्यावेळी तिला कळालं की ताईंनी हा लढा देते, न्याय देण्यासाठी ताई लढते, तिचा लगेच मला कॉल आला. आमचे खासदार हेमंत विष्णू सावरा सरांचे मी आभार व्यक्त करते, स्नेहाताईचे आभार व्यक्त करते आणि सर्व BJPचे कार्यकर्त्यांचे पण मी आभार व्यक्त करते. वसई जनरल लेबर युनियनची जी उपाध्यक्ष आहे मी आणि अध्यक्ष मारुती झुंझुरके, जे नेहमीच कामगारांसाठी लढा देत आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही मला सांगितलं स्वच्छता तुम्हाला हवं आहे, आमच्या महिला सगळ्यांना माहिती आहे ना काय करायचं आहे, कोणी तिथे एकदम स्वच्छता ठेवायचे. त्यामुळे कृपया कोणत्याही महिलेला जर का काम करायचं असेल तर तिला अडवू नका. आणि खास करून मुंबई आपली आहे, महाराष्ट्र आपला आहे, संपूर्ण देश आपला आहे. त्यामुळे ज्याला जिथे काम करायचं आहे त्याला काम करू दे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.